जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये एक अपडेट आपण घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो। ही अपडेट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज मिळालेली आहे। ही अपडेट 8 नोव्हेंबर 2024 ची आहे। थोडी जुनी आहे पण खूप महत्त्वाची आहे। सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 मधून निवड करण्यात आलेल्या सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी दिनांक 12/11/2024 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे मूळ शैक्षणिक कागदपत्र, जातीचे मूळ प्रमाणपत्र, समांतर आरक्षण असल्यास त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र व 5 पासपोर्ट साईजचे फोटोसह कवायत मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 धुळे येथे न चुकता उपस्थित राहायचे। तसेच ज्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी वेळी साक्षांकन नमुना सादर केलेला नाही अशा उमेदवारांनी साक्षांकन नमुना त्यातील ओळख प्रमाणपत्रावर साक्षांकन नमुन्यात नमूद पैकी कोणत्याही एका व्यक्तीची स्वाक्षरी व त्यांचे पदनामाचा शिक्का घेऊन साक्षांकन नमुना 2 प्रती या कार्यालयात सादर करायचा आहे। तर पहा, ही अपडेट आपण यासाठी देतोय विद्यार्थी मित्रांनो, कारण की यावर्षी SRPFला आपल्याला माहित आहे सर्वात जास्त जागा होत्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये। आणि जो विद्यार्थी SRPF मध्ये लागतो तो विद्यार्थी जिल्हा पोलीसला सुद्धा लागतो आणि तोच विद्यार्थी पोलीस शिपाईसाठी चालकसाठी सुद्धा लागतो। तर जास्तीत जास्त विद्यार्थी हे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक हे जॉईन करत असतात, म्हणून त्यांची जे रिक्त जागा आहे ती SRPFची रिक्त राहते। म्हणजेच इथे वेटिंग खुलण्याचे खूप चान्सेस असते आणि यावर्षी भरपूर असे वेटिंग खुलत आहे SRPFच्या। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, रोज जे विद्यार्थी वेटिंगला असतील प्रतीक्षा यादीमध्ये असतील SRPFला, त्यांनी डेली SRPFची साईट चेक करत राहायचे विद्यार्थी मित्रांनो। आपण बघू शकता नवनवीन वेटिंगा कुठे कुठे खुलत आहे आणि काही विद्यार्थी हे सोडून सुद्धा जातात, तर त्या वेटिंगा खुलत असतात। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाने साईट चेक करत राहा। आपण आज साईट चेक करत असताना आपल्याला ही अपडेट दिसलेली आहे, त्यामुळे या अपडेटचा एकच उद्देश आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांचं निवड झाली असेल तर त्याला माहिती व्हावी किंवा त्याच्या मित्रांना ही माहिती व्हावी की त्याचा मित्र कुठेतरी सिलेक्ट झालेला आहे आणि त्याची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचावी, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे आणि सर्वांनी अपडेटमध्ये राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।